नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, लक्षात घ्या, RTO AMVI या पोस्टसाठी जे महत्त्वाचा टप्पा असतो तो असतो मेन्स म्हणजेच मुख्य परीक्षेचा. कारण इथे जी तुम्ही स्ट्रॅटेजी बनवणार आहात, इथे जे तुम्ही प्रिपरेशन करणार आहात, ॲनालिसिस करणार आहात आणि त्याच्यावरनं अभ्यास करणार आहात, तर सगळ्यात महत्त्वाचं हा डिसाइडिंग फॅक्टर ठरतो तुमच्या सिलेक्शन्स आणि नॉट सिलेक्शन्समध्ये. तर याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या सेशनमध्ये आपण असाच एक महत्त्वाचा मुद्दा टॉपिक आज घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका, स्किप करू नका किंवा हा व्हिडिओ मध्ये सोडून देऊ नका. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, RTO AMVI ची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त विद्यार्थी हे मेकॅनिकल विद्यार्थी जे आहेत, एक तर राज्यसेवा करणारे आहेत किंवा कंबाईन करणारे आहेत. मग अशा वेळेस त्यांना साहजिकच वाटतं की माझं प्री जे आहे, मला प्रीला काही प्रॉब्लेम नाही, पण मेन्स एक्झामिनेशनसाठी मला प्रॉब्लेम येऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठीच आपण हा एक महत्त्वाचा टॉपिक आज घेऊन आलेलो आहे की मेन्सची तयारी करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे महत्त्व काय आहे, त्याला यूज करताना कशा पद्धतीने यूज करायचं, त्याचा काय फायदा होतो आणि MPSCचा क्वेश्चनचा पॅटर्न कसा आहे स्पेशली मेन्स एक्झामिनेशनसाठीचा. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचे लाईक बटन प्रेस करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जाईल. ओके, तर चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या की RTO AMVI ची जर तुम्ही तयारी करत असाल तर नुसतं मेन्स म्हणून नाही तर प्री म्हणून सुद्धा महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. कारण आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की RTO AMVI परीक्षा ही कठीण आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही जर डेडिकेशननी काम केलं, स्ट्रॅटेजिकली काम केलं, प्रॉपर प्लॅनिंग करून ते एक्झिक्यूट करून काम केलं, स्टडी केला, अभ्यास केला, तर नक्कीच योग्य स्ट्रॅटेजी वापरून आपण त्याच्यामध्ये पोस्ट मिळवू शकतो. ओके, तर डेफिनेटली PYQचा अभ्यास म्हणजेच सक्सेसची की. कारण आपल्याला जे ब्रेन मॅप करता येतं की कशा पद्धतीने क्वेश्चन सेटर हा क्वेश्चन डिझाईन करतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ही एक की आहे सक्सेसची. परत एकदा आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादामुळे आपण जी सुरुवातीला 2 आणि 3 तारखेला आपण 50% भरघोस सूट दिली होती आपल्या सगळ्या कोर्सेसवरती, तर आता ती सूट जी आहे ती आपण वाढवलेली आहे. तर आता 5 तारखेपर्यंत तुम्ही इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवरती 50% डिस्काउंट हे मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच संपर्क करा. आपला IVR क्रमांक 7888711411 वर याच्यावरती दसरा 50 हा कोड वापरा. तुम्हाला काही तांत्रिक अडचण येत असेल तर तुम्ही सरळ कॉल करा आणि आमच्या टेलिकॉलरकडनं गायडन्स घ्या, पण या संधीचा लाभ घ्या, कारण अशी संधी पुन्हा नाही. ओके, परत आपल्या टॉपिक वरती येऊया. बघा, तर प्रिपरेशन करताना महत्त्वाचे जे अस्त्र आहे, मी नेहमी म्हणतो की MPSC मध्ये आपण एखादी तयारी करतो तर आपल्याला MPSC सोबत लढायचं आहे एक पोस्ट मिळवण्यासाठी. तर ज्याच्यासोबत आपल्याला युद्ध करायचं आहे त्याला जाणून घेतलं पाहिजे. तर आयोग याच्यामध्ये 2 गोष्टी देतो. मी नेहमी म्हणतो, एक आहे सिलेबस, अभ्यासक्रम, त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम. याच्यात महत्त्वाचं काय आहे, अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या कुठलीही लाईन, कुठलाही शब्द, कुठलाही कीवर्ड स्किप करू नका. त्याच्याबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन, त्याचा कन्सेप्ट समजून घेणे, तो पॉइंट कव्हर करणे हे करावंच लागेल. कारण कुठलाही टॉपिक आयोगाचा त्याच्यामधनं विचारला जाऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आयोगाच्या वेबसाईटवरती सगळे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतात. त्याची अंतिम जी उत्तर तालिका आहे म्हणजे आन्सर की आहे ती सुद्धा उपलब्ध असते. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं दुसरं अस्त्र. तर सिलेबस समजून घ्या. सिलेबस मधला कुठलाही पॉइंट स्किप करू नका. प्रत्येक पॉइंटचा कन्सेप्ट समजेपर्यंत त्या पॉइंटला सोडू नका. दुसरा प्रश्न आणि आपला टॉपिक PYQ सॉल्व करणे. तर महत्त्वाचं हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की PYQ का सॉल्व करायचे आणि PYQचं महत्त्व काय. कारण आयोगाचा तसा एक रेकॉर्ड आहे की रिपीट होत नाहीत क्वेश्चन. ओके, खूप कमी क्वेश्चन्स हे रिपीट झालेले आहेत, पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण PYQ वाचतो तर आपल्याला एक थॉट प्रोसेस कळते की कशा पद्धतीने डिझाईन करतात. हा एक रिमोट आहे, हा रिमोटच आहे, म्हणजे उत्तर फिक्स आहे की हे रिमोट आहे,
पण याच्यावरती काय क्वेश्चन विचारायचा, म्हणजे टॉपिक फिक्स आहे, याच्यावरती काय क्वेश्चन विचारता की टॉप व्ह्यू कसा दिसतो, फ्रंट व्ह्यू कसा दिसतो, किती बटन आहेत, मागणं काय आहेत, याच्यामध्ये रेड एलईडी कशासाठी आहे, म्हणजे क्वेश्चन किती तयार होऊ शकतात. मग असाच पॅटर्न आपल्याला समजून घ्यायचा आहे तो बाय युजिंग अ पीवायक्यू. तर पीवायक्यू का महत्वाचे आहे, तर एक्झाम पॅटर्न समजतो, किती डिफिकल्टी लेवल पर्यंत हे विचारू शकतात. आता बघा एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की फॉर एक्झाम्पल सपोज तुमच्या थर्मल मधला एखादा टॉपिक असेल, थर्मोडायनामिक्स मधला टॉपिक असेल, थर्मल लॉज असतील, बरोबर आहे. डिप्लोमालाही तो टॉपिक आहे, डिग्रीलाही तो टॉपिक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनलाही तो टॉपिक आहे, पीएचडी मध्येही त्याच्यावरती टॉपिक असतात. पण मग लेवल मात्र डिफिकल्टी ही बदलत जाते. तर पॉइंट तोच असतो, पण लेवल डिफिकल्टी लेवल चेंज होते. तर आपल्याला एक्झाम पॅटर्न त्याच्यामधनं समजतो. दुसरं हे कळतं की क्वेश्चन फ्रेमिंग कळतं की हे कशा पद्धतीने विचारतात. ओके, तर हे का महत्वाचं आहे, कारण बऱ्याचदा जर आपण वाचलेल्या क्वेश्चन मधनं क्वेश्चन आला तर आपल्याला खूप आनंद होतो. का, कारण आपण तो बघितलेला असतो. पण तोच क्वेश्चन जर एखादं वर्ड ट्विस्ट केलं त्याच्यामधलं, किंवा शब्द फिरवले आणि त्याचं स्ट्रक्चर चेंज केलं आणि मग तो विचारला, तर प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांना तो इनिशियल लेवलला क्लिक होईलच असं नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन फ्रेमिंग कळतं. म्हणजे एखादा क्वेश्चन आहे तर आपली थॉट प्रोसेस, आपला ब्रेन असा तयार होतो पीवायक्यू मुळे की एखाद्या टॉपिक वरती कसा क्वेश्चन विचारू शकतं हे आपल्याला कळतं. आणि ते खूप युजफुल टूल आहे. सिलेबस कव्हरेज किती आहे हे दिसतं. म्हणजे एखादा टॉपिक जेव्हा मी करतो पीवायक्यूचा, तर माझा ओव्हरऑल तो चॅप्टर झालाय नाही झालाय, मी वाचलंय, त्याच्यामधनं तो क्वेश्चन आला पण मला जमला नाही, ह्याचा अर्थ काहीतरी वेगळं आहे. तर हे एक पॉइंट महत्वाचा आहे. हे सगळं काय आहे हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आरटीओ एमव्हीआयची तयारी करताना, मुख्यतः मेन्सची तयारी करताना पीवायक्यू हे तुम्हाला हँडल करावेच लागतील. आता कुठल्या इयरचे सॉल्व्ह करायचे, तर तुम्हाला सांगतो 1998 पासून तर 2020 पर्यंतचे सगळे पीवायक्यू, सगळे क्वेश्चन पेपर आपल्या बुकमध्ये अवेलेबल आहे इन्फिनिटीच्या, आणि आयोगाच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. पण आपल्या बुकमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. मग 1998 ते 2020 हा खूप मोठा टप्पा आहे. याच्यामधले सगळे पेपर जर बघायचे झाले तर तुम्हाला त्याचा अजून जास्त फायदा होईल, लक्षात घ्या. ओके, आता पीवायक्यू खरंच हे उपयोगाचे आहेत का, तर नक्की आहे. कारण बरेच जण म्हणतील सर सिलेबस चेंज झालाय, मग हे उपयोगाचे नाहीत. असं नाही विद्यार्थी मित्रांनो. 1998 ते 2020 या कालावधीमध्ये जर सिलेबसचा कंपॅरिझन केला, बघा हा 2017चा सिलेबस आहे, 2022चा टेक्निकल विषय टेक्निकलच राहणार आहे. इथे स्वाम आहे बघा 2017ला, इथे सुद्धा स्वामच आहे. आता इथे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी आहे, इथे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हटलंय. पण याच्यामध्ये जर सब टॉपिक मध्ये गेलो तर इंजिनिअरिंग मटेरियल्स अँड देअर प्रॉपर्टीज. मग याच्यामध्ये टर्निंग, ड्रिलिंग, बरोबर आहे, बोरिंग, ब्रॉचिंग, फिनिशिंग, सुपर फिनिशिंग तेच इथं आहे. टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, फिनिशिंग, सुपर फिनिशिंग. म्हणजे टायटल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस केलंय, पण इथे मेकॅनिकल टेक्नॉलॉजी होतं. म्हणजे सिलेबस बदलला का या टॉपिकचा, नाही. म्हणजे तुम्ही अगोदरचे क्वेश्चन जर घेतले तर फायदा होईल का, नक्कीच होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा टॉम आहे, इथेही टॉम आहे. त्याच्या सब टॉपिक मध्ये गेलो तर कुठेही चेंज नाहीये. बघा शेवटचा पॉइंट अप्लिकेशन ऑफ कॅम्प्स आहे, अप्लिकेशन ऑफ कॅम्प्स आहे. म्हणजे स्वाम झाला, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी झाला, टॉम झाला, हे ॲज इट इज आहे क्वेश्चन्स पेपर, ॲज इट इज सिलेबस आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन तुमचे पीवायक्यू तुम्हाला वापरात येणारच येणार, मग ते कधीचे असो, बरोबर आहे. हायड्रोलिक आहे बघा इथे, इकडे हायड्रोलिक अँड हायड्रोलिक मशीन्स आहेत, हायड्रोलिक अँड हायड्रोलिक मशीन्स. मग याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की इथे हायड्रोलिक मशिनरी टाकला होता. म्हणजे जुन्या 2017 मध्ये इथे फक्त हायड्रोलिक्स होता सेक्शन ए मध्ये, तो हायड्रोलिक मशीन सेक्शन बी मध्ये होता. म्हणजे दोन्ही कव्हर झाले आणि दोन्ही इथे आहे. म्हणजे 2022 ला तो सिलेबस आहेच की. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग आहे बघा, इथेही थर्मल इंजिनिअरिंग आहे. आता इथे रेफ्रिजरेशन आहे, याच्यामध्ये इथे फक्त थर्मल इंजिनिअरिंग होतं, इथे थर्मल इंजिनिअरिंग या रेफ्रिजरेशन. पण इथे जर गेलो आपण बी सेक्शन मध्ये तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आहेच की. म्हणजे ह्याचा अर्थ हा जो नवीन सिलेबस आहे हा 2022चा नवीन सिलेबस आहे बघा. तर याच्यामध्ये फरक नाही. आता इथे ऑटोमोबाईल इंजिन आहे, ऑटोमोबाईल इंजिन याच्यामध्ये
ऑटोच्या सेक्शनमध्ये वेगळं टाकलेलं आहे, बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या, इथे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स होता, हा काढून टाकला, इकडे इलेक्ट्रिक व्हेकल टाकला. तर हे जे कंपॅरिझन जर केलं आपण, आता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आहे बघा, इथे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आहेच आहे. इकडे ऑटोमोबाईल सिस्टीम, व्हेकल मेंटेनन्स, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हे बाकीच्या याच्यामध्ये टाकलंय. हे बघा, ट्रान्समिशन सिस्टीम, कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम, म्हणजे ऑटोमोबाईलचा सेक्टर आहेच आहे याच्यामध्ये. स्टीअरिंग सिस्टीम आहे, डिफरन्शियल आहे, म्हणजे ऑटोमोबाईलचा जो काही मेन पार्ट होता तो इकडे टाकलेलाच आहे. मग आता ऍड ऑन काय केलं त्यांनी, तर ऍड ऑन केलं बघा, ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, इंट्रोडक्शन टू ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल, मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी, हे ऍड केलं, बरोबर आहे. तर हे ऍड झालेले टॉपिक बघा, हे आहे मोटर व्हेकल ऍक्ट्स, हा काय झालाय, हा तुमचा ऍड झालाय, त्याच्यामध्येच रोड सेफ्टी आलं. इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेकल काय आहे, ऍड ऑन टॉपिक आहे. ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम, हे 3 टॉपिक फक्त वेगळे आहेत, ज्याचे क्वेश्चन्स तुम्हाला जुन्या पेपरमध्ये मिळणार नाही. येते लक्षात. पण ह्या पर्टिक्युलर MCQ वरती काम करताना आपल्याला त्याचा फायदा होईल, कारण एक्झामचा पॅटर्न बदललाय का, एक्झामचा पॅटर्न बदललेला नाही. 150 क्वेश्चन, 300 मार्क, 1.5 तास MCQ टाईप, हे ॲज इट इज आहे. येते लक्षात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीही फरक नाही, सिलेबसमध्ये एकदम मायनर फरक आहे. त्याच्यामुळे कॉन्क्लुजन सांगतो मी तुम्हाला. कॉन्क्लुजन काय आहे, तर 1998 ते 2020 चे जे क्वेश्चन पेपर आहे, PYQ आहे, हे तुम्हाला युजफुल राहणारच आहे. येते लक्षात, बरोबर आहे. आता आपण वळूया, एक्झॅक्ट क्वेश्चन समजून घेऊया आपण, की आयोग कशा प्रकारचे क्वेश्चन टाकतं. जर याच्यामध्ये बघायचं झालं तर आयोग एक व्हेरायटी ऑफ क्वेश्चन टाकतं. त्यांचा एक क्वेश्चन असतो सिंगल लाइनर, म्हणजे एकाच लाईन मध्ये उत्तर. दुसरा प्रकार आहे याच टाइपचा सिंगल लाइनर, फिल इन द ब्लँक्स. आता हा प्रकार कमी झालाय. तिसरा असतं असर्शन अँड रिझन टाइप. आपण हे सगळे प्रकार एक्झाम्पल सहित बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. असर्शन रिझन टाइपचे क्वेश्चन, याच्यामध्ये ना तुमचे ऑप्शन फिक्स असतात. काय असतात, both assertion and reason statement are true, both assertion and reason statement are false, only assertion is true, reason is false, assertion is false, reason is true. सेम. किंवा बऱ्याचदा असं असतं की असर्शन आणि रिझन दोन्ही ट्रू आहे अँड परफेक्ट रिझन इज गिवन फॉर द असर्शन स्टेटमेंट. या प्रकारचं म्हणजे तुमचे या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन्स आहेत ते फिक्स असतात, फक्त क्वेश्चन वेगळे फ्रेम केलेले असतात. 2 स्टेटमेंट असतात त्याच्यात, बरोबर आहे. त्यानंतर आहे बघा काही क्वेश्चन्स चूक किंवा आयसोलेटेड करणे, एखादा पर्टिक्युलर ऑड वन आउट काढणे बाहेर. त्यानंतर काही स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन असतात. एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्याच्यावरती आपल्याला MCQ विचारलेले असतात. हे पॅटर्न समजून घ्या. मग आता सुरुवात करूया बघा MPSCच्या क्वेश्चन पॅटर्नची. हे टिपिकल मागच्या एक्झाम मधनच घेतलेले आहे, म्हणजे मागच्या म्हणजे अगोदरच्या PYQ मधनच घेतलेले एक्झाम्पल आहे. तर पहिला टाइप आहे बघा आयोगाचा 1 लाइनर क्वेश्चन. ओके. आता फॉर एक्झाम्पल सिंपल एक टिपिकल एक्झाम्पल यांनी घेतलंय बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, कोल, वॉटर, ऑइल, युरेनियम. सिंगल लाईन मध्ये क्वेश्चन आहे. मग असे क्वेश्चन्स कसे तयार होतात, तर ॲज इट्स नेम इंडिकेट इट इज अ सिंगल लाइनर. तर प्रत्येक स्टेटमेंट रेफरन्स बुक मधलं किंवा तुमच्या नोटबुक मधलं किंवा तुमच्या स्टडी मटेरियल मधलं हे एक सिंगल लाइनर क्वेश्चन आहे. मग तुम्ही जेव्हा एखादा स्टडी करता, एखादं बुक वाचता, त्यावेळेस खूप काळजी घ्यायची. कशाची, की वाचलेली जी काही लाईन आहे त्याच्यातला जो कीवर्ड आहे तो तुम्हाला कुठे मिळू शकतो, तुमच्या ऑप्शन मध्ये मिळू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे की कोल एकदा जळलं की गेलं, तो रिन्युएबल आहे का, नाही. वॉटर, वॉटर आपण रियूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय केलं की फ्लाय व्हील फिरवलं वॉटरच्या एनर्जीने, तर फिरवलेलं जे वॉटर आहे ते परत यूज करू शकतो आपण. म्हणजे बरोबर आहे, कारण युरेनियम एकदा यूज केला की जाणार, ऑइल एकदा यूज केलं की जाणार. म्हणजे बघा एक सिंगल लाइनर आहे.
हे काय आहे, सिंगल लाईनर. मग अशा क्वेश्चनचे 2 क्वेश्चन कसे तयार करू शकतो. इथे त्यांनी विचारलेलं आहे रिन्युएबल, तुम्ही जर पॉइंट आउट केलं की नॉन रिन्युएबल झालं. मग याच्या जागी काय ऑप्शन पाहिजे, ऑल ऑफ अबो. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही तयारी करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. असाच एक एक्झाम्पल बघा, सोलार सेल्स आर मेड अप ऑफ सिलिका, अँटीमनी, कार्बन, स्टील. सिंगल लाईनर क्वेश्चन, एक सिंपल स्टेटमेंट आहे, त्याला क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये तयार केलं. फक्त इथं आपल्याला लक्षात काय घ्यावं लागेल की जर एक ऑप्शन त्याचा बरोबर असेल कुठेतरी तर बाकीचे ऑप्शन सुद्धा काय आहेत हे समजून घ्यायचं. तर सिंगल लाईनर क्वेश्चन आहे बघा. तर याच्यामधनं काय कळतं आपल्याला PYQ मधनं की कुठल्या पर्टिक्युलर वेनी सिंगल लाईनर क्वेश्चन असतात, एकदम सिंपल क्वेश्चन्स असतात, हे आपल्याला कळतं PYQ वरनं. बरोबर आहे. आता अजून दुसरा पॉइंट घेऊया बघा, असर्शन अँड रिझन. मी आता तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे क्वेश्चन असतो बघा. 2 स्टेटमेंट असतात. 2 स्टेटमेंट पैकी पहिलं स्टेटमेंट असतं असर्शन आणि दुसरं असतं रिझन. म्हणजे एक वाक्य आहे आणि दुसरं एक कारण आहे, तर त्याच्यातलं रिलेशन आणि ते वाक्य खरं आहे की नाही याच्यावरती नेहमी आयोग प्रश्न विचारतो. मग तुमची प्री असो किंवा मेन्स असो. आता इथे जर आपल्याला बघायचं झालं तर तुम्हाला लक्षात येईल, स्पायरल कॅम्स फाइंड इट्स यूज इन कॉम्प्युटर्स, हे एक स्टेटमेंट दिलंय. आणि कारण काय दिलंय, स्पायरल कॅम्स हॅव 2 टाइप्स ऑफ सरफेस, कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव. व्हॉट एव्हर द आन्सर, वी डोंट केअर राईट नाव हिअर. फक्त मला इथं सांगायचं काय आहे ते लक्षात घ्या. मला इथं हे सांगायचं आहे की बेसिकली बोथ असर्शन अँड रिझन आर ट्रू अँड रिझन इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. हा एक ऑप्शन असतो. मग मी तुम्हाला सांगितलं assertion true and reason is not correct reason of A. A is false, R is true, both A and R false. हे जे पॅटर्न आहे, म्हणजे मी आता बघा इथे काय करतो, हा क्वेश्चन डायरेक्ट काढूनच टाकतो, या क्वेश्चन कडे लक्ष देऊ नका. आणि इथे आन्सर बघा, both A and R are true and R is a correct explanation of A. A is true and R is not a correct explanation of A. A is false, R is true, both A and R are false. इथे कुठेही टेक्निकल भाग नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा अभ्यास करता तेव्हा काय करावं लागेल की तुम्ही जेव्हा एखादा स्टडी करता तर प्रत्येक स्टडीमध्ये एखादा पर्टिक्युलर रिलेशनशिप असेल तर त्यांचं रिलेशनशिप तुम्हाला इथं मांडता आलं पाहिजे. दॅट्स इट. या क्वेश्चनचा तेवढा एक महत्वाचा फायदा आहे. बघा हे दुसरं एक क्वेश्चन आहे बघा, द व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी ऑफ रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर विथ क्लिअरन्स इज ऑलवेज लेस दॅन 100%. कारण काय, तर एअर प्रेझेंट इन द क्लिअरन्स व्हॉल्यूम विल बी एक्सपांड बिफोर द इनटेक कंडिशन्स आर रिच अँड इट्स ऑक्युपाईज सम व्हॉल्यूम ऑफ. आणि परत तेच आहे बघा, म्हणजे क्वेश्चन हे क्वेश्चन वेगवेगळे आहेत पण जे बोथ आन्सर जे आहेत ते सेम आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ही फ्रेम तयार झाली पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही क्वेश्चनला काय करू शकता, त्या फ्रेम मध्ये बसू शकता. तो दिस इज द ब्युटी ऑफ PYQ. तर हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं अस्त्र आहे. तिसरा आहे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चनला काय आहे की एखादं पर्टिक्युलर क्वेश्चन दिलेलं असतं, त्याचं रिलेशन विचारलेलं असतं. फॉर एक्झाम्पल द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस E, शेअर मॉड्युलस G अँड बल्क मॉड्युलस K. सिंपल. मग त्यांचं रिलेशन म्हणजे फॉर्म्युला. मग एखादा फॉर्म्युला इथे B म्हणजे काय, D म्हणजे काय, A म्हणजे काय, C म्हणजे काय, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. फॉर्म्युला आहे सिंपल, पण मग रिलेशनही तुम्हाला, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तर आपण काय करतो, यंग्स मॉड्युलस वेगळं वाचतो, त्याची इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट वेगळा वाचतो. शेअर मॉड्युलस वेगळं वाचतो, त्याचा इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट किंवा जो कॉन्स्टंट असेल तो वेगळा. बल्क मॉड्युलस वेगळा वाचतो. पण तेच जर आपण लक्षात घेतलं की व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन असेल तर काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असेल तर काय, लिनियर स्ट्रेन असेल तर काय, मग कुठला, तर हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. मग याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, तर याच्यासाठी सगळे फॉर्म्युले लिहायचे आणि त्यांचं रिलेशन, त्यांचं इंटर रिलेशन चेक करायचंय. मग तुम्ही म्हणाल सर एवढे फॉर्म्युले आणायचे कुठून, तर मी परत एकदा सांगतो की आपला बेसिकली जे प्रॉडक्ट आहे, जे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आहे आपलं, ते म्हणजे मेकॅनिकल फॉर्म्युला शीट्स. तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा, हे सगळ्यात बेस्ट आहे. A2 साईजच्या 11 शीट्स आहेत याच्यामध्ये.
आणि सगळे फॉर्म्युले ज्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. हा बघा, हा एक सुद्धा क्वेश्चन आहे बघा, सिम्पली सपोर्टेड बीमचा. हा स्पेसिफिकली आपण सॉम मधनं घेतलाय. तर या टाईपचे जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात हे सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. ह्या शीट्स आपल्या वेबसाईटवरती सुद्धा आहेत आणि तुम्ही पर्सनली येऊन घेऊ शकता. ओके, परत बघा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. मग जसं सांगितलं मी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय, तर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द डिग्री ऑफ फ्रीडम फॉर लोअर कायनेमॅटिक पेअर इज ऑलवेज इक्वल टू 1. हे एक स्टेटमेंट आहे. अ बॉल अँड सॉकेट जॉईंट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड इज अ हायर कायनेमॅटिक पेअर. हे दुसरं स्टेटमेंट आहे. ओडम्स कपलिंग मेकॅनिझम हॅज 2 prismatic pairs and 2 revolute pairs. Which of the statement given above is are correct? ग्रामॅटिकली तुम्हाला ओळखता येऊ नये म्हणून इज आर वापरलं त्यांनी. आणि मग हे असे स्टेटमेंट असतात. हे आयोगाचा एक आवडता विषय असतो. फक्त ए बी सी, फक्त ए आणि बी, फक्त बी आणि सी, फक्त ए आणि सी, हे या पद्धतीने क्वेश्चन्स. मग इथे तुम्हाला माहिती काय पाहिजे, इथे तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, यू शुड जस्ट पॉइंट आउट ऑल करेक्ट स्टेटमेंट्स. सगळे करेक्ट स्टेटमेंट तुमच्या सब्जेक्ट मधले, सिलेबस मधले तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्यांनी क्वेश्चन मध्ये फाल्स विचारलं की ट्रू विचारलं, त्याच्यावरनं तुम्हाला ते क्वेश्चन्स नक्की जमतील. ते हे लक्षात घ्या. ऑल करेक्ट स्टेटमेंट्स जे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. दॅट इज नथिंग बट द की रिलेटेड टू दिस टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे काय करायचं, 3-4 स्टेटमेंट द्यायचे आणि मग त्याच्यापैकी ट्रू, फॉल्स, डिपेंडंट असे क्वेश्चन्स विचारायचे. बरोबर आहे. आणि याचे सुद्धा कसे असतात की ओनली ए इज ट्रू, ए अँड बी आर ट्रू, ए अँड सी आर ट्रू, या टाईपचे याचे ऑप्शन्स असतात. तर ह्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत, म्हणजे तुम्ही याच्या पुढे लक्षात ठेवा, कुठलाही टॉपिक वाचला की तो कुठल्या फ्रेममध्ये बसू शकतो सॉरी कुठल्या फ्रेममध्ये बसू शकतो हे चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला काय होईल, तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतरचा 5वा टाईप आहे बघा सिंपल, तो म्हणजे डेफिनेशन. सिंपल डेफिनेशन विचारतात. The property by which of a body regains its original shape after removal of force is defined as plasticity, elasticity, ductility, malleability. आता या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात हे डेफिनेशन्स आहेत. हे काय आहेत, हे डेफिनेशन्स आहेत. मग आपण जेव्हा डेफिनेशन वाचतो त्यावेळेस लक्षात घ्या की त्याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतो. म्हणजे आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल स्ट्रेस आहे, ही एक डेफिनेशन आहे. मग आपण काय लिहितो की फोर्स पर युनिट एरिया इज डिफाइंड ॲज स्ट्रेस. मग हे लक्षात घ्यायचं की हे काय झालं तुमचं, हे तुमचं क्वेश्चन झाला आणि हे त्याचे ऑप्शन झाले. मग क्वेश्चन काय विचारू शकतात की फोर्स पर युनिट एरिया इज, मग स्ट्रेस असू शकतो, प्रेशर असू शकतं, बोथ असू शकतं. बरोबर आहे. मग चौथा नन ऑफ अबोव विचारतात. तर हे ह्या टाईपचे डेफिनेशन सुद्धा लक्षात ठेवायचे. आणि आता हे जे क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आयोगाचा जुना क्वेश्चन आहे. तर हा एक क्वेश्चन आहे का, नक्कीच नाही. हा एक क्वेश्चन नाही. एक क्वेश्चन म्हणजे काय, तर या क्वेश्चनचं काहीतरी सपोज एक्स आन्सर आहे, पण मग बाकीच्याचं काय, इलास्टिसिटी म्हणजे काय, मॅलिएबिलिटी म्हणजे काय, डक्टिलिटी म्हणजे काय. सिंपल. म्हणजे तुम्हाला 4 क्वेश्चन्स मिळाले आणि हे सगळं कशाचा परिपाक आहे, आपण PYQ करायला घेतले. येते लक्षात तर PYQ किती महत्वाचे आहेत ते. आणि तसंच बघा, द टोटल स्ट्रेन एनर्जी स्टोअर्ड इन अ बॉडी इज टर्म ॲज ओके रेझिलियन्स, प्रूफ ऑफ रेझिलियन्स, मॉड्युलस ऑफ रेझिलियन्स, टफनेस. तर याच्यावरनं लक्षात घ्या की कशा प्रकारचे सिंगल लाईनर पण डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन हे येऊ शकतात. बरोबर आहे. का महत्वाचे आहेत, तर नक्कीच ट्रेंड ॲनालिसिस मिळतो आपल्याला, कशा पद्धतीने विचारतात, महत्वाचे टॉपिक ओळखता येतात की बाबा रे जास्तीत जास्त फोकस यांनी कशावर दिलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज थर्मल मधला कितीतरी मोठा वास्ट पार्ट आहे किंवा रेफ्रिजरेशन मधला कितीतरी मोठा पार्ट आहे, पण त्याच्यातलं यांनी काय फोकस केलं, कशावर जास्त क्वेश्चन विचारले गेले, तर महत्वाचे टॉपिक ओळखता येतात आणि नक्कीच आपला वेळ वाचतो. कारण आता पहिले जर आपण एकदा क्वेश्चन बघून घेतले तर मग आपल्याला आयडिया येते, हा यांनी याच्यावरती यंग्स मॉड्युलसवरती विचारलं होतं, स्ट्रेसवरती विचारलं होतं, स्ट्रेस स्ट्रेन कर्ववरती विचारलं होतं. तर महत्वाचे इम्पॉर्टंट टाईप ओळखता येतात आणि मॉक टेस्ट सारखा तुम्हाला काय होतो, फील होतो ज्यावेळेस आपण PYQ सॉल्व्ह करतो. येतंय लक्षात. आणि डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच आपल्याला बरेचसे PYQ जर नजरेखालनं गेले असतील तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आणि फायदा कशाच्या स्वरूपात होतो, तर आपला कॉन्फिडन्स हा वाढतो. येतंय लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचं आहे हे. कारण PYQ सारखं अस्त्र नाही, फक्त त्याला चांगलं वापरता आलं
पाहिजे, जे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. ओके, आरटीओ बाबतची सगळी माहिती, सगळे व्हिडिओ, आपले झालेले सेमिनार ऑफलाईन हे या 1 रुपयाच्या बॅचमध्ये आहे. ही आहे मेंटॉरशिप बॅच. आपले जेवढेही इन्फॉर्मेशन आहे, डॉक्युमेंट्स कुठले पाहिजेत, ओके, कट ऑफ किती होते मागचे, फिजिकल क्रायटेरिया काय, हे सगळे व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल सेमिनार वगैरे हे सगळं फक्त 1 रुपयामध्ये आहे. ओके, तर तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि आपला नंबर आहे 9529317572. ओके, आपली आरटीओ एमव्हीआय ची ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. ॲडमिशन तुम्ही आजही घेऊ शकता. परत एकदा सांगतो की आपल्या वर्धापन दिनानिमित्त 5 तारखेपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, 50% मध्ये हे बॅच मिळणार आहे. आणि हे 2 परफेक्ट PYQ, जे आता मी सांगितलं की PYQचं महत्व काय, तर आपण स्पेसिफिकली ह्या पर्टिक्युलर बुकला गेलो पाहिजे. कारण याच्यामध्ये नुसते हे PYQ नाही, नुसते व्हॅलिड आन्सर की नाही, तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तुमचा एक ऑप्शन बरोबर असेल पण बाकीच्या 3 ऑप्शनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन्स एका क्वेश्चनवरनं होतील. तर प्रीसाठी वेगळं पुस्तक आहे, मेन्ससाठी वेगळं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळे 1998 ते 2020 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत. हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. 9119587182 वरती कॉल करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, गिरीश सरांचा हा नंबर आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या 9158999422 हा जो आहे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुमचे काहीही प्रश्न असतील, तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर नक्की गिरीश सरांच्या व्हॉट्सअपवरती कम्युनिकेट करा, मेसेज टाका. आमची टीम ओके तुम्हाला रिप्लाय करू. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्लुजन या सेशनचं हे आहे की PYQ हे खूपच महत्त्वाचे आहेत, पण त्याचा ॲनालिसिस, त्याच्यावरती काम आणि ते सगळे तुम्हाला सोडवता आले पाहिजे. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या सगळ्या जे विद्यार्थी तयारी करतायत आरटीओ एमव्हीआय ची किंवा कुठलीही, कारण PYQ बद्दल बोललोय आपण, जनरल बोललोय आयोगाच्या PYQ बद्दल, तर नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.